नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयातच वांग्याची भाजी कशी करतात ते. त्यासाठी घेतलेले आहेत वांगे, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरे, लसूण, खडा मसाला, टमॅटो, प्याज, जिरे, मोहरी, हळदी, मीठ, लाल तिखट. पण हे सर्व जिन्नस एकत्र करून वाटून घेणार आहेत. हे आपण सर्व वाटून घेऊयात. तर मित्रांनो, आपण आता वांगे कट करून घेऊयात. अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले. मीठ टाकल्याने वांगे काळे पडत नाहीत. चला तर आपण पाहूयात वांगे कट करून घेऊयात. अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण वांगे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर कांदा आणि टमॅटोही चॉप करून घेतलेले. अशा प्रकारे आपण वांगे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर टमॅटो आणि कांदाही चॉप करून घेतलेले आहे. तर पाहूयात आपण. सर्वप्रथम आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत त्यामध्ये टाकणार आहोत जिरे, त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी तडतडली की कढीपत्ता, मग कांदा फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा थोडा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा. मग टाकून घेणार आहोत टमॅटो. आपण टमॅटो फ्राय करून घेऊयात. याच्यामध्ये टाकून घेऊयात मीठ चवीनुसार. मसाला टाकून घेऊयात. वांगे टाकून घेतलेले आहेत. मसाल्याचं पाणी टाकून घेऊयात. मसाल्याचं पाणी आपण टाकलेलं आहे. याला आपण 10 मिनिटासाठी शिजवून घेऊयात. चला तर मग पाहूयात शिजल्यानंतर. गॅस बारीक करून मंद आचेवर आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. आहा, वास तर खूप छान येत आहे. चला तर आपण पाहूयात वांग्याची भाजी कशी झाली आहे. आहा, अशा तऱ्हेने वांग्याची भाजी तर झालेली आहे. पाहू शकता मित्रांनो, खूप छान अशी वांग्याची भाजी झालेली आहे. आपली